विचारसागर शिकत असताना आपण बघितलं की हा ग्रंथ काही याच्यावर शिकवण्याचा नाही, पण तरी पण आपल्याला थोड्या काही गोष्टी कळाव्यात याकरता आपण बोर्ड घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगत होतो की ग्रंथाची सुरुवात कोणताही ग्रंथ असताना त्या ग्रंथाला काय असले पाहिजेत, काय असले पाहिजेत, काय असले पाहिजे, काय असले पाहिजेत, अनुबंध असले पाहिजेत. मग अनुबंध किती आहे? चतुष्ट. किती आहेत? किती आहेत? कोणकोणते आहेत तुम्हाला माहिती आहे? कोणकोणते आहेत? अधिकारी, विषय, ओके. दिसतंय माझं अक्षर तुम्हाला? कळतंय माझं अक्षर तुम्हाला? नाही कळालं तरी कळून घ्या अनुमान प्रमाणाने. बघा, अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध असल्याशिवाय कोणताच ग्रंथ परिपूर्ण होत नाही. का होत नाही? का होत नाही? कारण अनुबंधाशिवाय ग्रंथच परिपूर्ण नाही. मला सांगा, ग्रंथाला जर अधिकारी नसेल तर ग्रंथ परिपूर्ण आहेत का? ग्रंथामध्ये विषय नसेल तर ग्रंथ परिपूर्ण आहेत का? ग्रंथामध्ये फल नसेल म्हणजे प्रयोजन नसेल तर ग्रंथ परिपूर्ण आहेत का? आणि ग्रंथाचा आणि आपला संबंध नसेल तर ग्रंथ परिपूर्ण आहेत का? मला सांगा, ग्रंथ वाचायचा म्हटला तर त्या ग्रंथाचा काय मानला पाहिजेत? अधिकारी मानला पाहिजेत. ग्रंथ जर वाचायचं म्हणला तर ग्रंथातला मला काय कळायला पाहिजेत? विषय कळायला पाहिजेत. मी ग्रंथ वाचला, मी अधिकारी झालो, मला विषय कळाला, पण ह्या ग्रंथातून मला काय प्राप्त झालं पाहिजेत? फल प्राप्त झालं पाहिजेत, प्रयोजन मिळालं पाहिजेत. आणि तिसरं आहे संबंध. मला तो ग्रंथ पाठांतर करायचा आहे किंवा ग्रंथ मला वाचायचा आहे, तर माझा त्या ग्रंथाचा काय पाहिजेत? संबंध असला पाहिजेत. तेव्हाच ग्रंथाची परिपूर्णता आहेत. मी तीनदा हेच सांगत असतो की आम्ही पहिलेही सांगितलं होतं की ग्रंथ परिपूर्ण कसा होईल, ग्रंथ कसा परिपूर्ण आहे, तर तो अनुबंधन आहेत. मग आम्ही लोकांना सांगत असताना सांगतो, आमच्या तुकोबरायांचा एक एक अभंग म्हणजे सत्तरकर महाराज, एक एक अभंग म्हणजे तो काय आहेत? एक एक ग्रंथ आहेत. तेव्हा आम्ही तो एक ग्रंथ सांगत असताना अभंग कसा सांगू की आमच्या तुकोबरायांच्या प्रत्येक अभंगाला कोण आहेत? कोण आहेत? आमच्या तुकोबरायांच्या प्रत्येक अभंगामध्ये काय आहेत? आमच्या तुकोबरायांच्या प्रत्येक अभंगाचं काय आहेत? फल आहेत, प्रयोजन आहे. आणि तुकोबरायांच्या प्रत्येक अभंगाचा आणि जीवाचा काय आहे? संबंध आहेत. म्हणून आम्ही सांगतो तुकोबरायांचा एक एक अभंग म्हणजे आमच्यासाठी काय आहेत? एक एक ग्रंथ आहेत. आहे की नाही? कळतंय ना? जास्त अवघड वाटतं का? बघा, आता अनुबंध आपण बघितले. छोटं होतं की जास्त ते उंच झालं म्हणून मला खाली यावं लागतं, काही प्रॉब्लेम नाही ना? बघा, आता हे झालं. आता आपण येतोय, हे आपल्याला शोधायचे आहेत. काय शोधायचे आहेत? अनुबंध जर असेल तरच आपण ह्या ग्रंथामध्ये काय करणार आहोत? प्रवेश करणार आहोत. आता अनुबंधामध्ये प्रवेश करत असताना आपण ह्या ग्रंथाचे अधिकारी आहोत की नाही हे आपल्याला बघायचंय. काय बघायचंय? आता पहिलं कोण बघायचंय? अधिकारी. आता अधिकारी कोण आहे त्या ग्रंथाचा? तर मनुष्याचा जर आपण विचार केला तर त्याच्या अंतःकरणात किती दोष आहेत? किती दोष आहेत? 3 दोष आहेत. दोष किती आहेत? किती आहेत? कोणचा आहेत? मल, कळालं? मला सांगा, हा मल कशाने निर्माण झाला? पापानी. कशाने झाला? निषिद्ध कर्माने झाला. कशाने झाला? निषिद्ध कर्मामुळे झाला. कशामुळे झाला? मल म्हणजे पाप. असं घ्या, इथं पाप लिहितो. मल म्हणजेच काय? आणि पाप कशाने निर्माण होतं? मनुष्याने निषिद्ध कर्म केलं. कर्माचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? एक कोणचा? आणि दुसरं कोणचं आहेत?
निषिद्ध कर्म आहे की नाही. हे विहित कर्म म्हणजे चांगले कर्म. कोणचे कर्म? चांगल्या कर्माने काय प्राप्त होईल? मग काय प्राप्त होईल? पुण्य प्राप्त होईल. निषिद्ध कर्म म्हणजे काय? वाईट कर्म. याने काय प्राप्त होईल? काय होईल? पाप उत्पन्न होईल. कळतंय ना? लक्ष देतायत ना तुम्ही? बघा, विहित कर्म केलं म्हणजे चांगले कर्म झाले, त्याने काय प्राप्त होणार आहेत? पुण्य प्राप्त होणार आहे. निषिद्ध कर्म केलं की कर्म कसे आहेत? वाईट. त्याने काय उत्पन्न होणार आहे? पाप. इकडे या. मल आहेत म्हणजे पाप आहेत. पाप कुठून निर्माण होईल मग? कारण कर्म कसे आहेत? वाईट कर्माने काय प्राप्त होईल? पाप उत्पन्न होईल. काय होईल? पाप उत्पन्न होईल. कळतंय नाही? पुसायला घेऊ की शर्ट? एक काहीतरी आण रे मला पुसायला. नको नको, कोणाचे असेल ते. बघा, इथपर्यंत आले तुम्ही. विक्षेप. हा विक्षेप कशाने निर्माण होतो? मग कशाने निर्माण होतो? चंचलता. कशाने निर्माण होतो? चंचलता. चंचलता निर्माण झाली की कोणता दोष येतो? विक्षेप दोष येतो. कोणता दोष येतो? येतो की नाही? मनुष्याच्या जीवनामध्ये विक्षेप कसा निर्माण होतो माहिती का? चंचलतेमुळे. जेव्हा त्याला अनेक विचार येत राहतात तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये काय निर्माण होतो? विक्षेप निर्माण होतो. असं काहीतरी कापड वगैरे, कापड आणते तो. विक्षेप निर्माण होतो. काय होतो? विक्षेप निर्माण होतो. काय होतो? बालतावर टाळ उचल रे. काय निर्माण होतो? विक्षेप निर्माण होतो. चंचलता मनुष्याच्या निर्माण झाली की आपाप कोणता दोष निर्माण होतो? विक्षेप निर्माण होतो. पुढे चला. आवरण. आवरण कशाने निर्माण होतं? कोण म्हणजे? हा म्हणजे ममत्व आहे की नाही? तुम्ही लिहून घ्या तुमचं. काय होतं त्याने धारण? ममत्व धारण होतं. कशाने होतं ते? मी व माझे म्हटल्यानंतर होतं. काय होतं? आता एवढं तर कळालं ना तुम्हाला? दोष किती आहेत? का प्रत्येक मनुष्याचा परमार्थ याच्याकरताच असतो. कशासाठी माहितीये का? हे दोष घालवण्याकरता. कोणते दोष? मल, विक्षेप आणि आवरण आहे की नाही? मल निवृत्त व्हावा अशी प्रत्येकाला इच्छा आहेत की नाही? कोणाला असं वाटतं का मी पापी असावं? कोणाला असं वाटतं का माझ्या जीवनामध्ये विक्षेप असावा? कोणाला असं वाटतं का आवरण असावं? आवरण तुम्हाला अजून कळत नाही. आवरण हे कशाचं आहे? आत्मस्वरूपाचं आवरण आहे की नाही? आत्मस्वरूपाचं आवरण कशाने निर्माण झालं? एक मिनिट जर तुम्ही माझ्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. बघा, मी व माझं म्हटलं की काय निर्माण झालं? काय निर्माण झालं? चांगलं लक्ष द्या. मी व माझं म्हटलं की काय निर्माण होतं? आवरण निर्माण होतं. काय होतं? कसं होतं ते? मग बघा, जोपर्यंत देहाला मी म्हणतो तोपर्यंत आत्मसुख मला प्राप्त होईल का? मला सांगा ना. जोपर्यंत देहाला मी म्हणतोय तोपर्यंत आत्मसुख प्राप्त होईल का? का मी म्हणजेच आवरण आहे? का आत्म्यापर्यंत पोहोचण्याचं किंवा त्या ब्रह्मापर्यंत पोहोचण्याचं आवरण म्हणजेच काय आहेत? काय आहेत? जोपर्यंत मी माझं म्हणत राहू, माझ्या देहाला माझं म्हणत राहू, तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल का? का आत्मस्वरूपाच्या प्राप्तीला हेच कारण आहे? काय? मी व बोलत जा. नाही कळालं तर मग मी विचारेन तुम्हाला. काय कारण आहेत? विनायकची गुरुवार. काय कारण आहेत? मी तिकडे शिकवतो.